उगाच व्हॉट्सअप फेसबुकला गप्पा ठोकीत बसण्यापेक्षा इकडं समाजाच्या कामाला किती हे त्याच्यातून दाखवून तुम्हाला आम्हाला काय दाखवायचंय, काय सिद्ध करायचंय तुम्हाला, त्याच्यापेक्षा तिथं ताकद वापरा तुमची. इकडे तिकडे शक्ती वायाला घालू नका, तुमची बुद्धीचा उपयोग तिथं करा. तो शब्द फायनल राहणार आहे सगळ्या सोयऱ्यांचा, कारण त्याच्यातच महाराष्ट्रातल्या मराठ्याचं कल्याण होणार आहे. फक्त याच्यात तुमचं आणखीन काही म्हणणं ऍड करायचंय का? महाराष्ट्रातल्या मराठा समाजाने हे लक्षात ठेवावं की मी त्यांना आव्हान केलेलं आहे. तुमचं काय म्हणणं मांडायचंय का तुम्ही तिथं मांडा, म्हणजे आणखीन तो कायदा मजबूत होईल. त्यानं असू द्या. सगळ्यांना मी खरंच हात जोडून विनंती करून सांगतो, अभ्यासकांना, सगळे तज्ज्ञ जे कोण असतील, वकील बांधव असतील, त्यांनी मराठा समाजाचा तो सगळ्या सोयऱ्यांचा होणारा कायदा मजबूत होण्यासाठी तुमचं काय म्हणणं आहे ते मांडा, ते त्याच्यात घेणार आहेत. इकडे कशाला मांडता आणि इकडे कशाला लिहता, आमकं झालं तर काही झालेलं नाही. काहींची म्हणतो मी उगा पोटदुखी विचारलं नाही म्हणून काही नाही केलं, काय विचारायचंय? समाजाचं कल्याण झालंय, मी माझ्या मायबाप समाजाला विचारतो आणि ते करतो. समाजाचं कल्याण झालेलं आहे. आणि याला जोडून एक महत्वाचा विषय, मराठवाड्यात कमी नोंदी सापडल्यात, त्यामुळे आपण गॅजेट घ्यायचं लावलेलं आहे सरकारला. त्याचबरोबर मुंबई गव्हर्नमेंटचं सुद्धा गॅजेट घ्यायचं सांगितलंय. 1902 चे सुद्धा जे पुरावे ते सुद्धा घ्यायचे सांगितले. सातारा संस्थांचे सांगितले. विशेष करून मराठवाड्यातल्या मराठ्यांना सांगतो, कोणालाही टेन्शन घ्यायची गरज नाही. मी आहे तोवर कोणी टेन्शन घ्यायचं नाही. एकही मराठवाड्यातला मराठा राहणार नाही, हे शब्द मी तुम्हाला आज देतो. एक सुद्धा राहणार नाही. एक मिनिट